सोलापूर शहरालगत असलेल्या बोरामणी गवताळ संरक्षित वनक्षेत्रामध्ये भारतामधील आतापर्यंतचं सर्वात मोठं दगडी चक्रव्यूह सापडले। हे चक्रव्यूह तब्बल 15 वर्तुळाचं म्हणजेच 15 सर्किटचं आहे। सुमारे 2000 वर्षांपूर्वीचं हे चक्रव्यूह असल्याचा अंदाज हा वर्तवला जातोय। पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी हा अंदाज वर्तवलाय। नेचर कन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांना ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि लांडग्यांचे निरीक्षण करत असताना हे चक्रव्यूह आढळून आले आणि त्यानंतर तज्ञांनी याची पाहणी सुद्धा केलेली आहे। 17 डिसेंबरला झालेल्या तपासणीमध्ये लहान दगडी गोट्यांनी तयार केलेलं हे 15 वर्तुळ सभोवतालच्या जमिनीपेक्षा 1 ते 1.5 इंच उंच असल्याचं आढळून आलं। या संदर्भात अभिषेक आदेप्पा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिषेक, चक्रव्यूह सापडलेला आहे, काय एकूण माहिती आहे? निश्चितच सोलापूर जिल्ह्यातल्या बोरामणी मध्ये एक वनक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी हे ऐतिहासिक पद्धतीचं जे चक्रव्यूह सापडलेलं आहे। जवळपास 15 सर्किटचा वर्तुळाकार हा दगडी चक्रव्यूह सापडल्यानंतर खरं तर ग्रामस्थांनी देखील आणि पंचक्रोशीतील नागरिक ते पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात। अनेक संशोधक असतील, अभ्यासक असतील, त्यांची देखील त्या ठिकाणी हजेरी लावताना आपल्याला दिसून येत आहे। जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज देखील त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय आणि पुण्याची देखील पुरातत्व विभागाची टीम असेल, स्थानिक टीम असेल, आता त्याबद्दल अधिक तपास करतायत की नेमकं कधी काळचं ते आहे आणि नेमकं त्याचं वैशिष्ट्य काय आहे। अगदी धन्यवाद अभिषेक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। की दगडाच्या विविध लहान मोठ्या गोट्यापासून बनवलेलं आहे आणि हे साधारण 2000 वर्षामागचं आहे। हे निर्मितीचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे रोम काळातलं आहे। रोमन व्यापारी जेव्हा भारतामध्ये आले होते, जे ज्या मार्गाने प्रवास करत होते त्यांच्या प्रवासामधला महत्वाचा पाऊल खुणा म्हणून याची नोंद त्यांनी केलेली आहे।